राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, निवडणुकांचे निकाल लागले. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौर, उपमहापौर कोण होणार, स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार, सभागृह नेता कोण होणार, अशा सगळे प्रश्न जे आहेत त्या इच्छुक नगरसेवकांसह महाराष्ट्राला देखील पडल्याचं पाहायला मिळतंय. नुकतंच महापौर पदाचं आरक्षण जे आहे ते सुटलेलं आहे. राज्यातल्या 29 पैकी 9 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार आहे, काही ठिकाणी एससी महापौर असणार आहे. जवळपास 17हून अधिक महानगरपालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या महापौर पदाच्या अनुषंगानं एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे की महापौर आणि उपमहापौर निवडीच्या संदर्भामध्ये अ, हा कार्यक्रम जो आहे तो आता जाहीर झालेला आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी जे इच्छुक आहेत उमेदवार त्यांनी आपला अर्ज महापालिका सचिवांकडे दाखल करायचा आहे. त्याच्यावर 30 आणि 31 जानेवारी पर्यंत जे आहे ती निर्णय होणार आहे आणि कदाचित 1 फेब्रुवारीला नवा महापौर जो आहे तो आपला आसन ग्रहण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात महापौर पदासाठी आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे. 2.5 वर्षांसाठी हे संपूर्ण आरक्षण जे आहे ते असतं. 2.5 वर्षानंतर हे आरक्षण जे आहे ते बदललं जातं. उपमहापौर असेल, स्टँडिंग असेल, सभागृह नेता असेल, या पदांसाठी मात्र कुठलंही आरक्षण जे आहे ते नसतं. त्यामुळे या ठिकाणी आता जर आपण पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला राखीव असं महापौर पद झालेलं आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील महिला जी आहे ती त्या ठिकाणी महापौर पदाचा चार्ज घेईल. उपमहापौर पदी मात्र कुठलंही आरक्षण नाहीये. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी कोणतंही आरक्षण नाहीये. सभागृह नेते पदासाठी कोणतंही आरक्षण नाहीये. अशा वेळी मग त्या पक्षातल्या सिनियरिटीनुसार तो पक्ष जो आहे तो विचार करेल आणि नंतर मग त्या संबंधित चेहऱ्यांना जे आहे ती उमेदवारी दिली जाईल. आता 27 आणि 28 जानेवारीला महापौर आणि उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करायचा आहे. 29 तारखेला मध्ये काही ऍक्टिव्हिटी नाहीये आणि 30 आणि 31 तारखेला या संदर्भातली महापौर पदांची आणि उपमहापौर पदाची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे. आता मुंबई, पुण्यामध्ये प्रमुख चर्चेतले चेहरे कोण आहेत किंवा जे महापौर होऊ शकतात, जे उपमहापौर होऊ शकतात किंवा स्टँडिंगला जाऊ शकतात, सभागृह नेते होऊ शकतात. अशा देखील चेहऱ्यांचा आपण आढावा घेऊयात. आता पुण्यामध्ये प्रामुख्यानं महिला राखीव सर्वसाधारण प्रवर्गाचा महिला राखीव महापौर पद झाल्यामुळं आतापर्यंतच्या चर्चांनुसार मंजुषा नागापुरे, वर्षा तापकीर, रोहिणी चिमटे, निवेदिता एकबोटे, मानसी देशपांडे या 5 महिला नावांची चर्चा जी आहे ती आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या 5 पैकी वर्षा तापकीर, मंजुषा नागापुरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. या 5 महिलांव्यतिरिक्त सीमा वस्ते असतील, मंजुश्री खर्डेकर असतील, या महिला नगरसेवकांची नावं जी आहेत ती देखील पुण्याच्या महापौर पदासाठी चर्चेत आहेत. मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर, शीतल डंबीर अशी प्रमुख नावं जी आहेत ती अ, महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. आता मुंबईचं महापौर भारतीय जनता पार्टीकडे जातं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जातं. अशा काही वाद तिथे असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या नावांपैकी ही नावं सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अर्थात भाजपमध्ये कधीही काही होऊ शकतं. जी चर्चेतली नावं असतात त्या चर्चेतल्या नावांव्यतिरिक्त आणखी एखादं वेगळंच नाव जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतं. ज्याचं ज्वलंत उदाहरण आता आपण राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये पाहिलं. म्हणजे विनोदराव तावडेंचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चेत होतं. धर्मेंद्र प्रधान यांचं नाव चर्चेमध्ये होतं. शिवराज सिंग चौहानांचं नाव चर्चेमध्ये होतं. मात्र या सगळ्या नावांना बगल देत भारतीय जनता पार्टीकडून थेट अनपेक्षितरित्या नितीन नबीन यांचं नाव राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदासाठी जाहीर झालं. भाजपच्या शिरस्त्यानुसार जो राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होतो तो पुढे जाऊन अध्यक्ष होतो. नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. किंवा काही राज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीमध्ये सुद्धा भाजपचा धक्कातंत्र आपल्याला पाहायला मिळालं. मग तिकडे राजस्थानमध्ये भजनलाल शर्मांचं नाव असेल, मध्य प्रदेशमध्ये मोहन यादवांचं नाव असेल. या सगळ्याच मुळे भाजप आणि धक्कातंत्र असं एक समीकरण बनलंय. तसं काही धक्कातंत्र हे महापौर पदाच्या निवडीमध्ये देखील भाजपकडनं केलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. असं होऊ शकतं. उपमहापौर पदाच्या दृष्टिकोनातनं जर आपण पुण्यासाठी विचार केला तर पुण्यामध्ये 119 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे
निवडून आलेल्या आहेत. आता महापौर पद जर महिला राखीव झालं असेल तर उपमहापौर पद जे आहे ते एखाद्या पुरुष व्यक्तीकडे दिलं जाऊ शकतं. म्हणजे 2017 च्या महानगरपालिकेचा जर आपण विचार केला पुण्यासाठीचा, तर 2017 मध्ये ज्यावेळी मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर होत्या, त्यावेळी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे पुण्याचे उपमहापौर होते. नंतर मुरलीधर मोहोळ महापौर आणि सुनीता परशुराम वाडेकर या पुण्याच्या उपमहापौर झालेल्या होत्या. तर तसंच काहीसं चित्र जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळू शकतो. महिला महापौर, पुरुष उपमहापौर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि महापौरपदी भाजपकडून मग श्रीनाथ भिमाले असतील, गणेश बिडकर असतील, धीरज घाटे असतील, या नावांची चर्चा जी आहे ती प्रामुख्याने होताना पाहायला मिळते. किंवा राजेंद्र शिळीमकर यांना सुद्धा भाजपकडनं पुण्याच्या उपमहापौर पदाची संधी जी आहे ती मिळू शकते, अशी स्थिती आत्ताची असल्याचं पाहायला मिळतंय. स्टँडिंग आणि सभागृह नेतेपदी देखील भाजपकडनं सिनियर नगरसेवकांचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो. मग स्टँडिंग कमिटीसाठी भाजपकडनं प्रामुख्यानं दिलीप वेडे पाटील यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, जे आता पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहेत. किंवा कोथरूड मधनं शिवसेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या पृथ्वीराज सुतार यांच्या नावाचा सुद्धा विचार भाजप पुण्याच्या स्टँडिंग कमिटी अध्यक्ष पदासाठी करू शकतो. आणि या दोन्ही ठिकाणी ज्यांना संधी देता आली नाही अशा एखाद्या चेहऱ्याचा विचार हा सभागृह नेतेपदी केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये महापौर पद जर भाजपकडे गेलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे उपमहापौर पद असेल किंवा स्टँडिंगच्या पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या जातील असं बोललं जातंय. त्यामुळं आता 30 आणि 31 तारखेला बहुतांशी राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधलं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. आणि जवळपास काही ठिकाणी 4 वर्षांनंतर, काही ठिकाणी 6 वर्षांनंतर, काही ठिकाणी अगदी 9-10 वर्षांनंतर हक्काचा नगरसेवक झालेला आहे. आता पुणेकरांसह राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांना हक्काचा महापौर जो आहे तो मिळताना पाहायला मिळणार आहे. प्रशासक राज संपुष्टात येऊन महापौर राज पुन्हा एकदा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमितराव भागवत सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.